नमस्कार. तर आज मी इथे ना मस्त चटपटीत अशी भरलेली भेंडी बनवणार आहे. तर ही भरलेली भेंडी ना जितकी दिसायला अगदी मस्त सुंदर अशी दिसते ना, तर चवीला देखील अप्रतिम अशी बनून तयार होते. तर आहे ना मी ही भरलेली भेंडी ना तुम्ही मुलांच्या टिफिनला जरी दिली ना, तरी मुलंसुद्धा आवडीने खातील. इतकी छान अशी चविष्ट आपली ही भाजी बनवून तयार होते. तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त भरलेली अशी भेंडीची भाजीला. तर त्याआधी ना माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त अशी चटपटीत भेंडीची भाजी. तर आहे ना त्याकरिता मी इथं 250 ग्राम भेंडी घेतलेली आहेत. आता ही भेंडी ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि कोरड्या कापडाने मस्त अशी आपल्याला पुसून घ्यायची आहे. पूर्णपणे कोरडी करून आपल्याला इथं भेंडी घ्यायची आहे. भेंडीला अजिबात सुद्धा पाणी राहू द्यायचं नाही, नाहीतर मग आपण जेव्हा भेंडी शिजवतो ना तर तेव्हा ती चिकट होते. तर इथं मी भेंडी घेताना बघा इथं छोटीवाली भेंडी वापरलेली, कारण आपण अख्खीच पूर्ण भरून अशी भेंडी वापरणार आहे. तर तुम्ही जर मोठी भेंडी जर वापराल ना तर त्याचे 2 तुकडे करावे लागतील आणि अशा पद्धतीने आपल्याला जो पुढचा भाग असतो ना भेंडीचा तो काढून व्यवस्थित अशी मधोमध चिरा द्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला ही भेंडी मस्त अशी मोकळी करून घ्यायची. तर अशाच पद्धतीने मी ना सर्व भेंड्या ना अशा ह्या पद्धतीने कट करून घेणार आहे. तर भेंडी खूप मस्त अशी कवळी असल्यामुळे ना पटकन अशा शिजतात पण आणि अशा प्रकारे. तर आता आहे ना आपल्या ह्या सर्व भेंड्या ना व्यवस्थित अशा कट करून झालेल्या आहेत. आता आपण आहे ना ह्या भेंडींसाठी जो भरला मसाला असतो ना तर तो इथं मी आता तयार करून घेणार आहे. तर हे मी भेंड्या साईडला ठेवून घेते. तर त्याकरिता मी इथं घेतलेले आहेत 1 वाटी शेंगदाणे. तर 100 ग्रॅम आपले हे शेंगदाणे आहेत. चांगले आपल्याला मस्त असे खमंग हे शेंगदाणे परतवून घ्यायचे आहेत. आणि जास्तीचा भरला मसाला कसा बनवायचा तर तो सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेलीच आहे. तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकतात. तर अशा पद्धतीने आपले हे जे शेंगदाणे आहेत ना ते सुद्धा छान असे मस्त खमंग असे भाजून झालेले आहेत. परत त्याच पॅनमध्ये इथे मी ना 1 चमचाभर तीळ घेतलेली आहे. तीळ घातल्याने खूप छान आपल्या ह्या मसाल्यांना मस्त असं चवदार होतं. सोबतच याच्यामध्ये मी 2 चमचे ना खोबरे किसून घेतलेलं ते आपल्याला घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान मस्त असं याच्या परतून घ्यायचं आहे. छान थोडंसं रंग बदलूस तोपर्यंत. सोबतच याच्यामध्ये मी घेतले आहेत 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या. त्यासुद्धा मी मस्त इथं परतून घेणार आहे. लसूणचा छान असा मस्त आहे ना कच्चेपणा निघून जातो, म्हणजे ना आपला जो लसणाचा कच्चेपणा आहे तो राहत नाही. तर आता इथे मी ना सर्व काही व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे खोबरे शेंगदाणे व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे. मगच आपल्याला मिक्सरला हे बारीक करायचं आहे. तर व्यवस्थित असं थंड झालं की याला आहे ना सर्व मी एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरवून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं सगळे जे मसाले ना व्यवस्थित असे मिक्स होतात. आणि अर्धवट म्हणजे थोडं जाडसर इथं मी ठेवलेलं आहे. आता लगेचच आहे ना मी याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहेत. तर त्याकरिता मी इथं घेतलेली आहे लाल चटणी 1 चमचाभर एक लाल चटणी घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा मी इथं घेतलेला आहे धना पावडर, पाव चमचा हळद. सोबतच याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचाभर इथे मी जिरे पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मी इथं वापरलेला आहे आमचूर पावडर. तर आमचूर पावडर टाकल्याने खूप छान आपला जो मसाला आहे ना याला मस्त चटपटीतपणा येतो. आणि इथं पाहू शकतात अशा प्रकारे आपला जो मसाला आहे ना व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता आहे ना लगेच आपण हा मसाला तयार झाला ना लगेच आपण ह्या भेंड्यांमध्ये हा मसाला आहे ना भरून घेऊयात. तर इथे ना मी धना पावडर वापरलेला आहे, त्याच्यामुळे ना हे कोथिंबीर वापरत नाही आहे. जर तुम्ही धना पावडर नसेल वापरला तर याच्यामध्ये ना मस्त ताजी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि मसाल्यामध्ये मिक्स करायची आणि मग त्या भेंडी किंवा तुम्ही कुठलीही भाजी बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडा थोडा मसाला टाकायचा आणि अशा प्रकारे मस्त दाबून दाबून आपल्याला हा जो काही मसाला आहे तो व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा भेंडी शिजवतो ना तर तेव्हा तो बाहेर निघला जात नाही, मस्त असा मध्येच व्यवस्थित असा राहतो.
आणि इथं मी सगळ्या भेंडीना व्यवस्थित अशा आहे ना भरून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकतात आपण मस्त अशा आपल्या एकसारखे सगळा मसाला ह्या भेंड्यांमध्ये भरून झालेला आहे. तर हा मसाला उरलेला आहे ना, तर त्याचा मी नंतर वापर करणार आहे. तर त्याच पॅनमध्ये आपल्याला आहे ना मस्त 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं आहे आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं व्यवस्थित असं फुलून झालं की लगेच आपण जे भेंड्यात भरून घेतल्या होत्या ना, त्या लगेच इथं टाकून घ्यायचं आहे. तर गॅस आहे ना मात्र आपल्याला इथं आहे ना कमीच ठेवायचा आहे. आणि भेंडी ठेवताना आपल्याला आहे ना अशा पद्धतीने जो मसाला भरून घेतलेला आहे ना, तर तो भाग अशा प्रकारे ना वरती ठेवायचा आहे. म्हणजे ना काय होईल की जेव्हा भेंडी शिजेल ना, तर ती भेंडी व्यवस्थित अशी शिजून होईल आणि जो आपला मसाला आहे तो करपत नाही, व्यवस्थित अशा ह्या भेंडी शिजल्या जातात. तर 1 ते 2 मिनटं आपल्या एका बाजूने चांगले असे शिजू द्यायचे आहेत. मग व्यवस्थित असे शिजून झाल्या की लगेच दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करून व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत ह्या भेंडी. तर एक एक भेंडी आपल्याला अशा पद्धतीने ना व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची आहे. तर ही भेंडीची भाजी करताना आहे ना अशा पद्धतीची पॅन किंवा पसरट तवा असतो ना, तर त्या तव्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर त्याच्याने काय होईल की एक एक भेंडी आपली ना व्यवस्थित अशी शिजून होते. तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व भेंडी ना व्यवस्थित अशा एका बाजूने पलटी करून घेतलेल्या आहेत आणि आता लगेच 2 मिनिटासाठी आपल्याला आहे ना व्यवस्थित ह्या भेंडी शिजोस्तोपर्यंत एक वाफ काढून घेतलेली आहे. आणि पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्या मस्त भेंडी ना शिजून झालेल्या आहेत. दोघी पण बाजूने चांगल्या अशा शिजून झालेल्या आहेत आणि आपला जरासुद्धा मसाला आहे ना निघलेला नाही आहे. अगदी जशाच्या तसा भेंडींमध्ये मसाला आहे. तर जो आपण मसाला उरवून घेतला होता ना, तो याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि इथं आपला हा मसाला टाकून झाला की लगेच अगदी हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर वरून मसाला टाकल्याने आपल्या ह्या ज्या भेंड्या आहेत ना, तर व्यवस्थित अशा मस्त भेंडींना कोटिंग होते हा मसाला. तर पाहू शकतात अतिशय मस्त अशा आपल्या ह्या भेंड्या दिसत आहेत. तर अगदी मस्त शिजूनसुद्धा झालेल्या आहेत आणि अगदी परफेक्ट अशी आपली भरले भेंडींची भाजी इथं तयार झालेली आहे. मस्त चटपटीत ही भाजी लागते. तर तुम्ही ही भाजी ना मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात. मुलंसुद्धा आवडीने खातील किंवा ऑफिसचं टिफिन असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकतात. खूप छान चवीची आपली ही भरली भेंडींची भाजी तयार होते. तर एकदा करून बघा. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.